म्हणजे काय? तो नेहमीच असा वागतो बाबा. मालक नेहमी असं वागतात? बाबा मला माहिती आहे. आता मला तुझ्याकडनं आणखीन एका गोष्टीचा खुलासा हवाय. मालक नेमके तुला केव्हा आश्रित म्हणाले? तो मला नाही, आईला आश्रित म्हणाला. ते तू ऐकलंस? तेव्हा तू तिथं होतीस? नाही मग मालक तुला काय म्हणाले? बाबा, तो मला म्हणाला की तू माझ्या प्रॉब्लेम्स मध्ये पडू नकोस, त्यातून लांब राहा. आणि तू त्याच्या प्रॉब्लेम्स पासून दूर राहण्याच्या ऐवजी त्याच्या घरापासून दूर गेलीस. आता मला सांग, मालक तुला असं जेव्हा म्हणाले तेव्हा ते कुठल्या परिस्थितीत होते? बाबा प्लीज, आपण या विषयावर नको बोलायला. का? बाबा प्लीज. गौरी, तुला मी मागे म्हणालो होतो की आपण व्यवसायाने वकील असतो ना, तरी एरवी समाजात वागताना, घरीदारी वागताना, वावरताना आपण हे भान जरा बाजूला ठेवलं पाहिजे. पण याचा अर्थ बुद्धी गहाण ठेवायची असं होत नाही ना. खास करून आपण जेव्हा एखाद्या माणसाला जज करतो तेव्हा बुद्धी गहाण ठेवून आपण जर एखाद्या माणसाला जज केलं तर त्याच्यावर अन्याय केल्यासारखं नाही का होणार? बाबा मला माहित नाही तुम्ही हे सगळं काय बोलताय, पण मला इतकंच माहितीये की आज कपिल चुकलाय आणि मी त्याच्याकडनं गौरीताई, आम्हाला माफ करा. आमच्याकडून तुम्ही आणि मालक दोघंही दुखावले गेलात. ही खोटा फोन करायची आयडिया आमचीच होती. मालकांची काही चूक नाहीये, त्यांना यातलं काहीच माहित नाहीये. खरंच कपिलला तर रूमच्या बाहेरच येत नव्हता, म्हणून आम्हाला हे सगळं सुचलं. प्लीज त्याला माफ कर ना, प्लीज त्याच्याशी बोल. बघते मी. गौरी, खरंच मला कधी कधी प्रश्न पडतो, तू मुद्दामहून अशी वागतेस का? बाबा कळलंय मला, मी उगाच रागवले, पण आता काही होणार आहे का? चूक झालीये माझ्याकडनं तर झालीये. आई, तुम्ही एवढ्या अस्वस्थ का आहात? सौरभ, कुठे गेले असतील हो ही दोघं? काय झालं असेल? आई, रामाश्रय शिवाय कुठे जाईल ती अशी धावत? मग हे पण तिच्याच मागे गेली असतील का, रामाश्रयावर? हा. तुम्ही जरा तिला फोन लावून बघा ना, तुम्हीच विचारा तिला ती कुठे आहे ते. हो, पण तिचा फोन माझ्याकडेच आहे. मगाशी टाकून नाही का गेली ती? अगो बाई, इथेच आहे होय. खरंच गाडी शिकायची आहे यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे सॉरी. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय
ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!